नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, टीसीएस, आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, ग्रुप सी, ग्रुप डी, बँकिंग तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत, आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची सुद्धा लिंक दिलेली आहे, त्याला सुद्धा फॉलो करून घ्या. आणि जर तुम्ही अद्याप आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 2 ऑक्टोबर आणि अर्थातच दिनविशेषानं आणि ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली तर सर्व महिन्यातले दिनविशेष याच्यावर एक नजर टाकू. आजचा दिनविशेष आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. अर्थात महात्मा गांधींची जयंती सुद्धा आज आहे 2 ऑक्टोबर. त्या निमित्तानंच हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन पाळला जातो. ठीक आहे, तर 2 ऑक्टोबरचा दिनविशेष आजचा लक्षात घ्या. 4 ऑक्टोबरला काय आहे? जागतिक प्राणी दिन. 5 ऑक्टोबरला आहे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. बघा, 5 सप्टेंबरला काय आहे? शिक्षक दिन किंवा राष्ट्रीय शिक्षक दिन. ठीक आहे, आपण तो भारतीय शिक्षक दिन आहे, हा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन आहे 5 ऑक्टोबर. तर हे कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. 8 ऑक्टोबरला काय आहे? भारतीय हवाई दल दिन. 9 ऑक्टोबरला काय आहे? जागतिक टपाल दिन. 11 ऑक्टोबरचा दिनविशेष काय आहे? जागतिक बालिका दिन. 15 ऑक्टोबरचा दिनविशेष आहे वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन. 16 ऑक्टोबरला कोणता दिवस आहे? जागतिक अन्न दिन. 20 ऑक्टोबरला आहे जागतिक संख्याशास्त्र दिन. 21 ऑक्टोबरला आहे पोलीस स्मृती दिन. 24 ऑक्टोबरला आहे संयुक्त राष्ट्र संघ दिन, युनो दिवस है ना, या दिवशी याची स्थापना झाली होती. तर 31 ऑक्टोबरला आहे राष्ट्रीय एकात्मता दिन. या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पहिले गृहमंत्री, यांची जयंती आहे. त्या दिवशी त्या निमित्तानं राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो. ठीक आहे, चला वळूया आजच्या प्रश्नोत्तराकडे. आजचा पहिला प्रश्न अर्थातच महात्मा गांधींजी यांच्या संबंधित आहे. तर महात्मा गांधी जयंती निमित्त कोणता दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो? तर आताच आपण बघितलं 2 ऑक्टोबर त्यांचा जन्मदिवस. ऑप्शन बी. बघा, दुसरा प्रश्न बघूया. भारतात पूर्ण साक्षर ठरलेले पहिले राज्य कोणते आहे? आणि हे राज्य आहे मिझोराम. ऑप्शन सी, पूर्ण साक्षर. आता देशातील पहिले 3 साक्षर राज्य. पूर्ण साक्षर म्हणजे 100% साक्षर असं होत नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर पूर्ण साक्षर म्हणजे काय? तर केंद्र सरकारच्या निकषानुसार पूर्ण साक्षर 95% पेक्षा जास्त साक्षरता गाठलेल्या राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण साक्षर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश म्हटलं जातं. तर पहिलं ठरलेलं आहे मिझोराम, याची साक्षरता आहे 98.20%. दुसरं ठरलेलं आहे गोवा, याची साक्षरता आहे 99.72%. तर तिसरं ठरलेलं आहे त्रिपुरा, ज्याची साक्षरता आहे 95.6%. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. पूर्ण साक्षर म्हणजे 95% पेक्षा जास्त साक्षर, 100% नाही. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. भारतातील कोणत्या प्रदेशात ओफिओरिझा इचिनाटा नावाची एक नवीन कॉफी वनस्पती प्रजाती अलीकडेच आढळली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, पश्चिम घाट. ठीक आहे, पश्चिम घाटात विविध प्रकारच्या प्रजाती दरवर्षी आढळतात. दरवर्षी म्हटल्यापेक्षा नेहमी आढळतात. या ठिकाणी नेहमी याचा शोध लागत असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव काय आहे, ज्याने अलीकडेच 10 वर्ष पूर्ण केली आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, ॲस्ट्रोसॅट. बघा, भारतातील पहिली या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यामुळं हा महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5.
पीएम ई ड्राईव्ह योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. योजनेच्या उद्देशावर विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा आणि ईव्ही इकोसिस्टम तयार करा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं प्राथमिक उद्देशामध्ये. 6वा प्रश्न बघूया. कोणत्या संस्थेने मातीकरण तंत्रज्ञानाचा वापर करून थारच्या वाळवंटात गहू लागवडीसाठीचा पहिला यशस्वी प्रयोग केला? ठीक आहे, पहिला फर्स्ट या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, राजस्थान केंद्रीय विद्यापीठ. ठीक आहे, मातीकरण तंत्रज्ञानाचा उपयोग. 7वा प्रश्न काळजीपूर्वक बघा. राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे स्थापित केले जातात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, खान मंत्रालय. ठीक आहे. 8वा प्रश्न बघूया. कोणत्या मंत्रालयाने चिल्ड्रन इन इंडिया 2025 अहवालाचा 4था अंक प्रकाशित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. ठीक आहे, अहवाल आणि निर्देशांक या कॅटेगरीतला प्रश्न आहे. आता थीमचा प्रश्न आहे, थीम किंवा विषय. तर प्रश्न क्रमांक 9, जागतिक पर्यावरण आरोग्य दिन 26 सप्टेंबर 2025 ची थीम काय आहे? तर याची थीम आहे ऑप्शन सी, स्वच्छ हवा निरोगी लोक. ठीक आहे, 26 सप्टेंबर 2025 जागतिक पर्यावरण आरोग्य दिन. प्रश्न क्रमांक 10, श्री विलीपुथूर मेघमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आता या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे तामिळनाडूचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, राज्य आणि व्याघ्र प्रकल्पावर एक नजर टाकूया, महत्वाचा आहे. एक ना एक प्रश्न याच्यावर विचारला जातो. बघा, कोणत्या राज्यात कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहेत? तर मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प आहे. कान्हा, माधवगड, पेंच, सातपुडा, संजय दुबरी, पन्ना, वीरांगना, दुर्गावती, रातापानी आणि माधव. ठीक आहे, एवढे व्याघ्र प्रकल्प राज्य मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर 2 नंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये मेळघाट, ताडोबा अंधारी, पेंच. आता हे पेंच सीमेवरच आहे, त्याच्यामुळे पेंच काही महाराष्ट्रात आहे, काही मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे. सह्याद्री, बोर, नवेगाव, नागझिरा. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये एक व्याघ्र प्रकल्प आहे, नागार्जुन सागर श्रीशैलम या ठिकाणी. ठीक आहे, हे धरण सुद्धा आहे खूप मोठं. अरुणाचल प्रदेश मध्ये नामदाफा, पक्के आणि कामलांग असे 3 व्याघ्र प्रकल्प आहे. आसाम मध्ये मानस, नामेरी, काझीरंगा, ओरांग हे 4 व्याघ्र प्रकल्प आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान मित्रांनो गेंड्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारून झालेले आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. बिहार मध्ये वाल्मिकी नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे. छत्तीसगड मध्ये इंद्रावती, उडती सीता नदी, अचनक कमार, गुरु घासीदास तमोर पिंगला अशी व्याघ्र प्रकल्प आहे. तर झारखंड मध्ये पलामू हे व्याघ्र प्रकल्प आहे. कर्नाटक मध्ये बांदीपूर, भद्र, काळी, नगरहोल, बिलगिरी रंगस्वामी मंदिर ही या प्रकारची व्याघ्र प्रकल्प आहेत या नावाची. तर केरळमध्ये परियार, पराबिकुलम, मिझोरम मध्ये डंपा, ओडिशामध्ये सातकोशिया सिमिलीपाल. ठीक आहे, ह्याच्यावरही लेटेस्ट मध्ये प्रश्न विचारून झाला. राजस्थानमध्ये रणथंबोर, सरिस्का, मुकुंद, रामगड, विषधारी, धौलपूर, करौली ही व्याघ्र प्रकल्प आहे. तामिळनाडूमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे कालक्कड, मुंडथुराई
जे आपण आत्ताच नाही, आपण मेघमलाई बघितलं. हं? विल्लीपुत्तूर मेघमलाई हे बघितलं. तर हे दुसरं एक आहे, अन्नामलाई आहे, मुदुमलाई आहे आणि सत्यमंगलम आहे. आणि श्री विल्लीपुत्तूर मेघमलाई जे आपण आता प्रश्नामध्ये बघितलं. तर तेलंगणामध्ये व्याघ्र प्रकल्प आहे कावल आणि अमराबाद. उत्तर प्रदेशमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे दुधवा, पिलीभीत, रणीपूर. ठीक आहे. उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे राजाजी आणि कार्बेट. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन आणि बक्सा. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, व्याघ्र प्रकल्पावर एक प्रश्न विचारला जातो. आता प्रश्न क्रमांक 11 बघूया. बघा, C2 IGBC ग्रीन सिटी प्लॅटिनम प्रमाणपत्र प्राप्त करणारे मध्य प्रदेशातील पहिले शहर कोणते ठरले आहे? आणि हे शहर ठरलेलं आहे ऑप्शन ए, इंदूर. इंदूरच्या नावाने मित्रांनो बरेचसे रेकॉर्ड आहे. इंदूर हे भारतातील पहिलं भिकारी मुक्त शहर झालेलं आहे. ठीक आहे. इंदूरच्या संदर्भातल्या मी काही गोष्टी सांगतो. आणि मध्य प्रदेशच्या सरकारनं, राज्य सरकारनं भीक देणे आणि भीक घेणे म्हणजे भीक मागणे आणि भीक देणे या दोन्ही गोष्टीवर मनाई केलेली आहे. या गोष्टीला मनाई केलेली आहे. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळेच या शहराला भिकारी मुक्त भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामुळे इंदूर आणि हे स्वच्छ शहर सुद्धा आहे. इथली महानगरपालिका. ठीक आहे. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये. तर बरेचसे रेकॉर्ड इंदूरवर आहे. जसे जसे येत राहील तसं आपण सांगत राहू, पण हे लक्षात ठेवायचं, देशातील पहिलं भिकारी मुक्त शहर इंदूर. ठीक आहे. त्याच्यामुळे पहिल्याचा रेकॉर्ड भरपूर वेळा. आता काही पहिल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरचे प्रश्न आपण एक नजर टाकूया. बघा, विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण राखण्यासाठी वॉटर बेल प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर हे राज्य आहे केरळ. एकीकृत पेन्शन योजना UPS लागू करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क साठी विशेष धोरण आणणारे पहिले राज्य कोणते? हे सुद्धा महाराष्ट्र. महाराष्ट्रातील पहिले सोलार विलेज कोणते आहे? बघा, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. माण्याचीवाडी, जिल्हा सातारा. कृत्रिम प्रवाळ भित्तिका बसवण्यात आलेले भारतातील पहिले शहर कोणते? तर मुंबई. देशातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोणते? कोझिकोडे, केरळमधील. देशातील पहिले लेखकांचे गाव कोणते? तर थानो, उत्तराखंड. तेड झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त देशातील पहिले विमानतळ कोणते? दिल्ली विमानतळ. भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले विदेशी विद्यापीठ कोणते? साऊथहॅम्प्टन. सॅनिटरी नॅपकिन साठी रोख रक्कम देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश. देशातील पहिले बुडालेले संग्रहालय कोणते? तर हुमायून मकबरा, दिल्ली. देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर कोणते? विझिंजम. काय? विझिंजम. खूप अवघड नाव आहे. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणते? उज्जैन, मध्य प्रदेश. किंवा कोठे आहे? देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर संबलपूर, ओडिसा. आणि सेल्फ सर्व्हिस बॅगेज ड्रॉप सिस्टीम सुरू करणारे पहिले विमानतळ कोणते? दिल्ली. ठीक आहे. तर हे असे काही प्रश्न पहिल्या कॅटेगरी मध्ये विचारले जातात. 12वा प्रश्न बघूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा आगा खान पुरस्कार 2025 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, वास्तुकला. 13वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. भारतीय विज्ञान काँग्रेस, इंडियन सायन्स काँग्रेसची जागा कोणत्या कार्यक्रमाने घेतली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, उदयोन्मुख विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन
कॉन्क्लेव्ह. ठीक आहे, तर ही एक रिप्लेसमेंटचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्य सरकारने सुधारणा उपाय म्हणून कैद्यांसाठी योग आणि सुदर्शन क्रिया सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगडनं कैद्यांसाठी योग आणि सुदर्शन क्रिया सुरू केलेल्या आहे. 15वा प्रश्न बघूया. जागतिक प्रथमोपचार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सप्टेंबर 13 किंवा 13 सप्टेंबरला. बघा, जागतिक प्रथमोपचार दिन 2025 हा 13 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. माफ करा, जागतिक प्रथमोपचार दिन हा 13 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. तर 13 सप्टेंबर रोजी साजरा झालेला म्हणजे 2025 मध्ये साजरा झालेला जागतिक प्रथमोपचार दिन याची थीम काय होती? तर प्रथमोपचार आणि हवामान बदल ही याची थीम होती. दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी हा दिवस येतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हा 13 सप्टेंबरलाच येईल असं काही नाही. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड केन्सरेट सोसायटी म्हणजे IFRC ने प्रथमोपचाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस स्थापन केलेला आहे. तर कोणी स्थापन केलेला आहे असे विचारलं जाऊ शकतं. तर हा जागतिक प्रथमोपचार दिन ध्यानात ठेवा. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, सरळ सेवा, TCSI, BPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, UPSC, MPSC तसेच ग्रुप सी, ग्रुप बी, बँकिंग इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी PDF स्वरूपात मोफत मिळवण्यासाठी आणि क्विज स्वरूपात मिळवण्यासाठी चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रांकडे शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, पोलीस भरतीची जी नोटिफिकेशन आलेली आहे त्या संदर्भात एक फॉर्म फिल करण्याच्या अगोदर किंवा ऑनलाईन मार्गदर्शक सूचना असा एक व्हिडिओ फॉर्म भरण्यासाठीचा बनवलेला आहे, ज्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर ज्यांना गरज आहे, आवश्यकता आहे, त्यांनी तो व्हिडिओ बघावा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.